आरोग्यम धनसंपदा हा आरोग्याचा मूलमंत्र सांगितला आहे. आजचे बालक देशाचं पुढील भविष्य असून देशाच्या भविष्याचं आरोग्य सुदृढ आणि निरोगी राहावं यासाठी भारतीय बालरोग तज्ज्ञ संघटना तत्पर आहे. भारतीय बालरोग तज्ज्ञ संघटनेच्या वतीने पंचवटी येथील जेम्स इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दिनांक 25 जानेवारी रोजी आयोजित केला. यावेळी रक्तक्षय आणि श्वसन आरोग्य तपासणी उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. या शिबिरास विद्यार्थ्यांसह पालक व शाळा प्रशासनाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरात बालरोग तज्ज्ञ डॉक्टर संदीप पाटील, डॉक्टर चैताली पाटील आणि डॉक्टर स्नेहा वाघ यांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली. विद्यार्थ्यांचे हिमोग्लोबिन स्तर, रक्तातील लाल पेशींचे प्रमाण आणि श्वसन स्थिती तपासण्यात आली. तपासणीचे अहवाल विद्यार्थ्यांना लेखी स्वरूपात देण्यात आले असून आवश्यक असल्यास उपाययोजनांचे मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांना आरोग्य मंत्र दिले गेले तसेच वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारे सल्ले देण्यात आले. उपस्थित पालक व शिक्षकांना आरोग्यविषयक महत्त्वाच्या मुद्द्यावर मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमात नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉक्टर सागर भालेराव, सचिव डॉक्टर अतुल बोंडे, खजिनदार डॉक्टर निलिमा बद्रके, सहसचिव डॉक्टर शीतल पगार, सहखजिनदार डॉक्टर अविनाश गोरे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. भारतीय बालरोग तज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर वसंत खळदकर, नियोजित अध्यक्ष डॉक्टर नीलम मोहन, सचिव डॉक्टर योगेश पारख, महाराष्ट्र IMA अध्यक्ष डॉक्टर संतोष कदम, राज्य बालरोग तज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर संजय पाखमोडे व सचिव डॉक्टर अमोल पवार यांचे मार्गदर्शन लाभले. शिबिराच्या यशस्वी आयोजनानंतर पालक व शाळा प्रशासनाने या उपक्रमाचे कौतुक केले. संघटनेच्या वतीने अशा उपक्रमांच्या माध्यमातून समाजात बालकांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, असे डॉक्टर सागर भालेराव यांनी सांगितले. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.